नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल की आम्ही कोकणात आलोय मावशीच्या इथे। तर आत्ता आम्ही जी आमची रामवर्धनी आहे कुलस्वामिनी तिचं मंदिर आहे ते चोरवण्यामध्ये, तर तिथे निघालोय सर्वजण जायला। चला चला बसा बसा बसा, ये माधव आणि आपण इकडे बसू। आपल्याला बघून आला का? तुमची गाडी लागली हे चला या पटकन। तर हे आहे मंदिर। मंदिराचा बाहेरून परिसर हा असा आहे। मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, तरी पण आम्ही थोडासा व्हिडिओ केला आहे, तो दाखवते तुमच्यासोबत शेअर करते। इथे मावशीच्या मुलाने, हा मयूर आहे, त्याने गाडी घेतली, तर त्याची पूजा करण्यासाठी तो या मंदिरामध्ये आला आहे। तर इथेही त्यांच्या गाडीची पूजा चालली। खोपोलीवाले अरे वा, तुम्ही माझा गोंधळाचा व्हिडिओ पाहिला असेल वावंडळगावचा। तर हे वावंडळगाव खोपोली आणि पनवेलच्या मध्ये आहे। तर तिथली माझी मावशी आणि तिचा हा मुलगा आहे। तर इथे ते दोघं आलेत, त्याच्यामुळे मग इथे या मंदिरवाल्याने यांचा सत्कार केला। बिद्दूजा अच्छा एकच मी म्हटलं दोघांना नाही। मानकरी मध्येच उभे राहतात। तर असा आहे मंदिराच्या आतला परिसर। ही आमची कुलस्वामिनी रामवर्धनी आहे। खूप सुंदर मंदिर आहे, म्हणजे बाजूला पूर्ण डोंगर आहे आणि डोंगराच्या पायथ्याशी असं मंदिर बांधलेलं आहे। तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला खूप छान वाटेल, आवडेल नक्की। इथे बहिणीने काही मनसुबी घालायला सांगितले, तर ते पुजारी जे आहेत ते मनसुबी घालत आहेत। हे बघा, ह्याला म्हणतात फोटोग्राफी। ही फोटोग्राफी इथे चालू आहे। हे आहे अनंताच्या फुलाचं झाड। तर खूप दिवसांनी असं पाहायला मिळालं। काय आम्ही मंदिरामध्ये दर्शन घेऊन घरी आलो, जेवलो आणि आता ही मावशीची तयारी चालली पॅकिंग करायची, कारण आता आम्ही सर्वजण आईच्या इथे जाणार आहोत। त्याच्यामुळे मावशीच्या घरातली पूर्णपणे पॅकिंग, म्हणजे सगळे डबे भांडी धुवून पुसून मग आतमध्ये ड्रम ट्रंक ह्याच्यामध्ये भरले जातात। तर हे इथे पॅकिंग सगळ्यांची चालू आहे आणि मी अर्थातच यूट्यूबर आहे, तर आपलं व्हिडिओ शूटिंग करते। हे मावशीच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे। हा आहे मावशीचा किचन। आता पॅकिंग चालली त्याच्यामुळे थोडं अस्ताव्यस्त पडलं आहे। तर हा इथे किचनमधून इथे बाहेर गेलं की मग हा एक रूम आहे। हा असा इथेही पॅकिंगचं सगळं काम सुरू आहे। त्यानंतर इथून बाहेर गेलं की हा अजून एक रूम आहे। इथली बहुतेक सर्व पॅकिंग झालेली आहे। या रूममधून बाहेर आलं की ही पडवी आहे आणि मग पडवीच्या बाहेर जे तिकडे दिसते ते अंगण। पडवीला मावशी कचरा काढते। आम्ही सकाळी 7 वाजता मावशीच्या घरी पोचलो, मंदिरात जाऊन आलो, दुपारी जेवलो आणि आईच्या घरी जाण्यासाठी पॅकिंग करतच होतो। तेवढ्यात जी मावशी माझ्यासोबत आली होती गावी, तर तिच्या घरून मावशीच्या सुनेचा फोन आला, म्हणजे अजूच्या बायकोचा फोन आला की अजूला ॲडमिट केलं आहे, मावशीला सांगू नको। म्हणून तिला न सांगता मी तिला घरी घेऊन निघाले ठाण्याला। मांडवी एक्सप्रेस आहे, मांडवीने आता आम्ही ठाण्याला जाणार आहोत। मांडवी एक्सप्रेसने आम्ही पनवेलपर्यंत आलो, कारण पुढे ट्रेन येत नव्हती। मग तिथून लोकल ट्रेनने आम्ही ठाण्यापर्यंत आलो। आम्हाला 10:15ची लोकल मिळाली आणि ठाण्याला उतरायला आम्हाला 11:40 झाले होते। रात्रीच्या 11:45 वाजता हा आहे ठाण्याचा नजारा, तुम्ही पाहू शकता। अजू ॲडमिट आहे वगैरे असं मावशीला काही मी सांगितलं नव्हतं, त्यामुळे असे नॉर्मल मी मध्ये मध्ये व्हिडिओ बनवत होते, म्हणजे तिला संशय येऊ नये म्हणून। तर आता हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहतो अजूची काय कंडिशन आहे ते। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद, जय हिंद।